वाडा तालुक्यातील कोयलू ग्रामपंचायत हद्दीतील शिवकृपा स्टील अँड अलॉईज या कंपनीच्या प्रदूषणामुळे लगत असलेल्या तोरणे जिल्हा परिषद शाळेतील 1ली ते 5वीच्या लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले असल्या कारणाने अनेक बातम्या प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या आहेत। तसेच स्थानिक ग्रामस्थांनी कंपनी प्रदूषणासंदर्भात लेखी तसेच तोंडी तक्रारी प्रशासनाकडे केल्या असून भूमिपुत्र विकास फाउंडेशनच्या माध्यमातून सदर कंपनी प्रदूषणासंदर्भात ठोस उपाययोजना करत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद शाळेचे वर्ग सुरू करण्यात येऊ नये असे निवेदन सुद्धा प्रशासनाकडे दिले आहे। तरी सुद्धा कंपनी प्रदूषण सुरूच असल्याने तोरणे हद्दीतील जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रदूषणकारी कंपनीवर कारवाई करण्याचे संकेत आता खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी दिले आहेत। खरं तर त्या कंपनीची तक्रार सुद्धा माझ्याकडे आली। सर्व ग्रामस्थांनी तक्रार केलेली आहे। अगदी कंपनीच्या भिंतीलगतच जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे निश्चितच जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शैक्षणिक प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो। कंपनीने त्यांचं उत्पादन जर वाढवलं असेल तर त्याविषयीचे असणारे सर्व नियम हे त्यांनी पाळले पाहिजेत। लगतच्या शाळेला धोका निर्माण झाला नाही पाहिजे, मग तो आरोग्यसंबंधी असेल किंवा इतर संबंधी असेल, तर विद्यार्थ्यांच्या एकंदरीत श्वसनासंबंधी असेल किंवा वातावरणामधील प्रदूषण असेल, ह्या दृष्टिकोनातून कंपनीने खबरदारी घेतली पाहिजे। आणि जर तसं होत असेल तर निश्चितच त्या कंपनीवर कारवाई केली पाहिजे आणि तिथल्या लगतच्या शाळेला त्यांच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत याची सुद्धा दक्षता ही घेतली गेली पाहिजे। आणि म्हणून जी कमिटी निर्माण केली गेली आहे त्या कमिटीमार्फत ही सुद्धा कंपनीची तपासणी केली जाईल आणि जर ती नियमानुसार नसेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई निश्चित होईल।